महाडमध्ये घडलेली दुर्घटना ही सरकार म्हणून आमची जबाबदारी आहे अशी कबुली केंद्रीय परिवहन आणि रस्ते मंत्री नितीन गडकरी यांनी दिली आहे। आज नवी मुंबईमध्ये एका कार्यक्रमात ते बोलत होते। दुर्घटनाग्रस्त झालेला पूल हा येत्या 6 महिन्यात नव्याने बांधला जाईल। तसंही मुंबई गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचं काम येत्या 2 वर्षात पूर्ण होईल अशी ग्वाही नितीन गडकरी यांनी दिली आहे। विनायक पाटील आपले प्रतिनिधी आपल्याबरोबर आहेत। विनायक, काय म्हटलेत नितीन गडकरी या सगळ्या दुर्घटनेनंतर? नितीन गडकरी यांनी सांगितलं की जी दुर्घटना घडलेली आहे त्याबद्दल सरकार म्हणून आम्ही जबाबदार आहोत। जबाबदारी आम्हाला टाळता येणार नाही। त्याचबरोबर आघाडी सरकारने जे काय पुढे काम सुरू होऊन 4-5 वर्ष झाली मात्र गतीने केलं नसल्यामुळे ही आज वेळ आलेली आहे। त्यामुळे येत्या जो महाडचा ब्रिज आहे तो येत्या या ठिकाणी 180 दिवसांमध्ये पूर्ण करणार असल्याचं त्यांनी सांगितले। त्याचबरोबर केंद्र शासनाकडून 28 कोटी यासाठी देण्यात आलेले आहेत आणि काही दिवसांमध्ये ज्याचं टेंडर काढून हा पूल आहे तो 180 दिवसांमध्ये पूर्ण करणार आहोत। त्याचबरोबर मुंबई गोवा जो हायवे आहे त्याचं सुद्धा काम 2 वर्षांमध्ये पूर्ण करणार असल्याचं त्यांनी आश्वासन दिले। काही जमीन संपादन करायची बाकी आहे त्याचं काम गतीने राज्य शासनाने करावं अशा प्रकारे त्यांनी या ठिकाणी आदेश दिलेले आहेत। त्यामुळे आघाडी सरकारने जे काही जमिनी संपादन करण्याचं काम असेल किंवा जे काही कॉन्ट्रॅक्टर काम करतो त्याच्यावर योग्य प्रकारे निगराणी न राखल्यामुळे काम योग्यरीत्या न केल्यामुळे आज ही वेळ आल्याचं त्यांनी सांगितलंय। मात्र आता जो सरकार आहे ते याच्यावरती देखरेख करून येत्या 2 वर्षांमध्ये कुठल्याही स्थितीमध्ये मुंबई हायवे आहे तो 4 लेनचा हायवे आहे तो पूर्ण करणार असल्याचं नितीन गडकरी यांनी सांगितलंय। विनायक, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। नितीन गडकरी यांनी सरकार म्हणून या दुर्घटनेची जबाबदारी आम्ही स्वीकारतो असं म्हटलेलं आहे आणि लवकरच या पुलाचं काम पूर्ण होईल, नवीन पूल बांधला जाईल असं त्यांनी म्हटलंय।